भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या काळात घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांचा पाडा जो आहे तो वाचला। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे युवक अध्यक्ष महबूब शेख आहेत। सर, काय सांगाल, काही वेळापूर्वी जे आहेत आता चित्रा वाघांनी एक पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीच्या काळात जेवढ्या घटना झाल्यात त्याचा एक पाडा वाचून दाखवला। त्याचा पाडा वाचून दाखवला, मुळात त्या लोकांच्यावर कारवाई झाली का नाही हे त्यांनी अगोदर बघावं, लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बायकोनी। आणि त्यावेळेला घटना घडल्या म्हणून आता बदलापूरची घटना तिला माफ करायची म्हणायचं का तिचा पण पूजा चव्हाणसारखं, संजय राठोडसारखं तिचं काही सेटलमेंट झाली? मुळात असं आहे की बलात्कार हा बलात्कार आहे, मग तो कोणत्याही सरकारच्या काळात घडलेला असू द्या। पक्ष फोडण्यामध्ये एवढं गुंतलेलं आहे। आता उरणला घटना झाली, आता बदलापूरला घटना झाली, या राज्यात महिला सुरक्षित नाहीत, त्याच्यावर ही बोलत नाही आणि दुसरीकडे बोलतीये। मुळात कसं आहे, तिला कोण गांभीर्याने घेत नाही। या महाराष्ट्रातला काळा कुत्रा पण तिच्यावर विश्वास ठेवत नाही, कारण ती लाचखोर नवऱ्याची बायको काय आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। ह्याच पत्रकार परिषद दरम्यान तुमच्या एक मागच्या वेळेस एक गुन्हा दाखल झाला होता, त्याचा देखील त्यामध्ये त्यांनी उल्लेख केला की धमकावून जे आहे ते बलात्काराचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता। असं आहे की त्या लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बायकोच्या मध्ये हिंमत असेल तर तिने ते सिद्ध करावं। त्या मुलीला मी धमकावलं का त्या मुलीला ह्या सुपारीबाज बायकोनी हिचा धंदा आहे हे तुम्ही झूम करून बघा। त्या मुलीनं नंतर एक फिर्याद दिलेली आहे आणि त्या फिर्यादीत ही लाचखोर नवऱ्याची सुपारीबाज बायको तिला माझ्याबद्दल कसं खोटं बोलायचं हे सांगत होती, मला कसं गुंतवायचं याची सुपारी घेतलेली ही लाचखोर नवऱ्याची सुपारीबाज बायको आहे। त्याच्यामुळं तिला म्हणावं धमकवलं ना तर तुझा नवीन बाप आता महाराष्ट्राचा गृहमंत्री आहे, त्या नवीन बापाला सांग ना चौकशी करायला। मी कशाला सामोरे जायला तर तुझ्यासारखा तो किशोर वाघ 4 लाखाची लाच घेताना पकडला म्हणून शिपूट घालून पाळणारा मी नाही। आणि फक्त माझंच प्रकरण नाही तर कुचिकच्या प्रकरणातल्या मुलीने देखील सांगितलेलं आहे की ही कशी गाडीत मुलींना बसवती, कसं तिला बाहेर पाठवती आणि इकडं ती मिली, तिला फरार केलं, तिचं अपहरण केलं म्हणून ब्लॅकमेल करती, हे त्या कुचिकच्या प्रकरणातल्या मुलीने सांगितलं। एक माजी आमदार आहे बीडचे भाजपाचे, त्यांच्या प्रकरणात देखील ह्या लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बायकोने हिचा एक मानलेला भाऊ आहे, त्या भावाच्या मार्फत लाडाने प्रसाद मागितलेला आहे। 5 कोटी रुपयाचा प्रसाद हिने मागितला होता। त्या मुलीला देखील हिने नाला सुपारीला हिचा एक अड्डा आहे, त्या अड्ड्यात कोंडून ठेवलं होतं। मुळात हिचा धंदा आहे की मुली ज्या अत्याचार पीडिताच्या घटनातल्या कुणी हिच्याकडे आल्या तर नसलं तरी प्रकरण रंगवायचं कसं, त्याला राजकीय रंग कसा द्यायचा आणि समोरच्याला ब्लॅकमेल करायचा। आता ही लाचखोर नवऱ्याची सुपारीबाज बायको ज्यावेळेला माझ्यावर गुन्हा दाखल झाला त्यावेळेला माझ्याशी बोलली, मेसेजवर बोलली, फोनवर बोलली आणि नंतर मी तिला सांगितलं मी आयोला काय बोललोय त्याच्या रेकॉर्डिंग मी हिला पाठविल्या, पण हिला सुपारी भेटलेली होती। मला माहीत नव्हतं ही इतकी थर्ड क्लास नीच आहे, पण हिला सुपारी भेटल्यावर हिनं कशा पद्धतीनं त्या प्रकरणाला वळण दिलं हे आपण बघितलं। मुळात माझ्यावरच्या प्रकरणात ती बोलते आता संजय राठोडीचा भाऊ झालाय, ही अशीच आरडत होती ना, याच्यापेक्षा जास्त आरडत होती। ज्यावेळेला संजय राठोड उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये मंत्री होता त्यावेळेला त्या संजय राठोडच्या बाबतीत ही मोठ्याने आरडत होती। आता त्या संजय राठोडच्या बद्दल का आता गेली ना कोर्टात, माघार घेतली ना, आता तुझा लाडका भाऊ झाला संजय राठोड, पूजा चव्हाणला न्याय भेटला का? ही या सुपारीबाज ब्लॅकमेलर ही महिला नावाला कलंक आहे। मुळात महिलाच्या अत्याचाराच्या प्रकरणाचा त्या ठिकाणी पाडा वाचायचा आणि गप्प बसायचं, नंतर सेटलमेंट करायचा, हा हिचा धंदा आहे। हिचा नवरा लाचखोरी करतो, मेलेल्या माणसाकडच्या नातेवाईकाकडनं पैसे खातो आणि ह्या मुलीच्या अत्याचाराच्या घटनात त्यांच्याकडून पैसे खाती। आणि राहिला प्रश्न, ज्यावेळेला माझ्यावर प्रकरण झालं त्यावेळेला खोट्या प्रकरणात तू बोलली, शेवटी नियतीने ते समोर आणलं, तू किती काळी आहेस, तुझं तोंड काळं हे त्या मुलीनीच केलंय। ज्या मुलीला तू शिकवत होती तिला बुद्धी भेटली आणि तिनेच सांगितलंय, मग त्याच्यावर तू बोल ना। त्याच्यावर का नाही तू बोलत की ती मुलीनी खोटं सांगितलंय का काय? हिचा धंदा आहे। मुलगी हिच्याकडे गेली की ही रेकॉर्डिंग करून घेते पहिलं मुलीकडून आणि मुलीला सांगते की तुम्ही सांगा की तुम्ही स्वतःहून माझ्याकडे आलात आणि मग घडलेली घटना मला सांगितली, असं रेकॉर्डिंग करून स्वतःकडे घेते, पहिले बोलायला लावती आणि हिच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग ठेवती, मग त्या मुलीचे मोबाईल काढती, तिला एका विशिष्ट ठिकाणी घेऊन जाते, तिथं तिचा घरच्याशी संपर्क होऊ देत नाही आणि परत प्रेसमध्ये अखंड तांडव करायचा, ती मुलगी बेपत्ता आहे, तिला मारलं गेलं, ही कुठं गेली, आणि ती काय नाटक करायला तर एकदम परफेक्टच आहे। म्हणजे माहेरच्या साडीतली अलका कुबल कमी रडल
शेवटी ग्लिसरीन राहून रडणारी ही लाचखोर नवऱ्याची सुपारीबाज बायको आहे. हिचे सगळे धंदे हे काय आहेत काय नाही हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहेत. पण बाकीच्या खोट्या प्रकरणात बोलणारी तो शेवाळे खासदार त्याच्याबद्दल ती महिला बोलली त्यावेळेला कुठे गेली होती? तो विजय देशमुख भाजपचा त्याच्याबद्दल एक महिलाने तक्रार केली त्यावेळेला ही कुठे गेली होती? रेणू शर्माने तक्रार दाखल केली त्यावेळेला ही कुठे गेली होती? करुणा मुंडेच्या गाडीत पिस्तूल ठेवला तेव्हा हिच्या तोंडात काय गेलं होतं? कोणत्या दाबनाने हिचं तोंड शिवलं होतं? मुळात खोट्या प्रकरणावर जिथं आपला काहीतरी फायदा होईल जिथं आपल्याला काहीतरी भेटल हे सरळ सरळ ब्लॅकमेल करणारी बाई आहे. आणि ही लाचखोर नवऱ्याची सुपारीबाज ब्लॅकमेलर बायको आहे. आणि हिच्यावर काळा कुत्रा विश्वास ठेवत नाही. माझ्या प्रकरणात मी अनुभवलं आहे. तिच्यात हिंमत असेल तर हिने आत्तापर्यंत किती महिलांना ब्लॅकमेल बैलाचा गैरफायदा घेतला. हिची नार्को टेस्ट करा. ह्या सुपारीबाज बायकोची तुझा बाप गृहमंत्री ना आता नवीन बाप तुझा तू बाप बदलायची सवय तुला तर त्या गृहमंत्री बापाला जाऊन सांग मी जर काही केलं असलं ना तर माझी कोणती चौकशी कर नार्को टेस्ट कर. पण त्याच्या अगोदर तू किती महिलांना नाला सुपाऱ्याला लपवलंस कुचिक प्रकरणातली बीडच्या माजी आमदाराच्या प्रकरणातली महिला माझ्या प्रकरणातली महिला हिला खोटं बोलायला सांगायचे किती पैसे तू घेतलेस किती पैसे मागितलेस याची तुझी पण नार्को टेस्ट कर. महाराष्ट्राला तुझ्यावर तर काळा कुत्रा विश्वास ठेवत नाही. सगळ्याला माहिती आहे तू भाजपने तुला भुंकायलाच ठेवलंय. तुला दुसरं काही काम नाही. त्यामुळे तुझी लायकी काय हे महाराष्ट्राला माहिती आहे. आणि असल्या लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बायकाचं हे महाराष्ट्रातला काळा कुत्रा देखील त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. कारण ही काय आहे काय नाही हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे. आता संजय राठोडला राखी बांध जाऊन तो तुझा भाऊ झाला तिने काहीतरी दिला असेल ना तुला. असे बरेच भाऊ हिचे झालेले आहेत. पण आपण पत्रकार परिषदेदरम्यान म्हणले की अनेक प्रकरणं जी आहेत ती बाहेर देखील काढणारे असं देखील सांगितलं. काय निर्लज्जम सदासुखी तिचे प्रकरणं काढू ना पण तिला काही तुकडा भेटत नाही तिला काही भेटत नाही असं तिला वाटतंय. काहीतरी मला भेटल मी हे फार भाजपच्या बाजूने भोगले तर मला काहीतरी विधान परिषद काहीतरी तुकडा पदरात पडेल. मी आता तुम्हाला 3 प्रकरणं सांगितलेच की एक बीडच्या माझ्या आमदाराचं प्रकरण सांगितलं ना कारण तिची नार्को टेस्ट केली ना ते मशीन हँग होईल की एवढी मोठी ब्लॅकमेलर बाई ह्या महाराष्ट्रात नाही भारतात कोणी बघितली नसेल. आणि कशात पैसे खाणारी हो मुलीवर महिलावर अत्याचार होतो त्या पीडिताच्या याच्यात म्हणजे कशाची दलाली करावी आणि त्या मुलींना महिलाला कोंडून ठेवतीये म्हणजे ही महिला नावावर कलंक आहे. फक्त महिला असण्याचा ही फायदा घेते ही तशी महिला नावाला कलंक आहे. हिच्यापेक्षा त्या राजरोज अक्का बऱ्या जे करतात ते उघड माथाने करतात. हिच्यासारखा साळसूतपणाचा आव आणून त्या ठिकाणी असं करत नाहीत. आणि मी तर कधी तयार आहे हो नार्को टेस्ट करायला. तुझ्या बापाला सांग आणि तुझी कर आणि माझी कर. तू त्या पोरीला काय शिकवत होती आणि मी केलाय का नाही त्याच्यावर बलात्कार. आणि हिच्यावर माझा डिफॉर्मेशन आहे 50 लाखाचं. हायकोर्टापर्यंत माझ्या बाजूने निकाल लागलाय. दुसरं एक सिव्हिल आणि एक क्रिमिनल डिफॉर्मेशन मध्ये माझ्या बाजूने निकाल लागलाय. आता तू सिद्ध करून दाखव ना मी बलात्कार केलाय ना. तुझ्याकडे काय पुरावा आहे दाखव. त्या मुलीने सांगितलंय तू तिला कसं शिकवत होती त्याच्यासाठी तुला किती भेटले आष्टीला तू कुठे गेलती हे सगळं त्या मुलीने सांगितलंय ना. कॅमेरामन सुशांत सर रणजित जाधव TV9 मराठी पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.